नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. महाराष्ट्रातील पुणे या ठिकाणी काही अंतरावर लोहगड या ठिकाणी थरकाप उडवणारी घटना घडली आहे. पोलिसांनी जे सांगितलं ते ऐकून विश्वास बसणार नाही. संपूर्ण महाराष्ट्र हादरवून गेला. सोशल मीडियावर ही घटना मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. केतन अग्रवालच्या हत्याकांडाने संपूर्ण देश सुन्न झालेला आहे. या प्रकरणात अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहे. सिया गोयल वय 20 वर्ष, केतन अग्रवाल वय 26 वर्ष. या दोघांचीही फॅमिली करोडपती, सुशिक्षित घराणं, धार्मिक घराणं. दोघांचेही परिवार एकमेकांना अनेक वर्षापासून चांगल्या प्रकारे ओळखत होते. एकमेकांच्या घरी जाणं येणं सुरू होतं. सगळं काही ठीक होतं. इकडे सिया ही कॉलेज करत होती आणि दुसरीकडे केतनचं कॉलेज संपलं. कॉलेज संपल्यानंतर केतनच्या वडिलांनी पुढील शिक्षणासाठी केतनला अमेरिकेत पाठवलं. केतनने अमेरिकेतल्या बॉस्टन विद्यालयातून MBAचं शिक्षण घेतलं आणि परत भारतात आल्यानंतर वडिलांनी त्याला करोडोचं बिझनेस सांभाळायला दिलं. त्यानंतर त्याच्या वडिलांनी केतनचं लग्न करण्याचं ठरवलं. केतनचं लग्न करोडपती घराण्यातील परिचयातीलच सिया गोयल मुलीसोबत फिक्स झालं. सिया गोयल करोडपती बापाची एकुलती एक मुलगी होती. लाडात वाढलेली बिघडलेली तरुणी होती. तिचे अनेक मुलांसोबत अफेअर सुरू होते. ती पार्ट्या करत होती, ड्रिंकसुद्धा घ्यायची. मात्र या सर्व गोष्टीची माहिती अग्रवाल कुटुंबाला नव्हती. या सिया गोयलचा आधीच चेतन नावाच्या मुलासोबत अफेअर सुरू होतं. तिला हे लग्न करायचं नव्हतं. तिला केतन अजिबात पसंत नव्हता. त्यानंतर 11 फेब्रुवारी 2026ला दोघांची सगाई झाली आणि 25 नोव्हेंबर 2026ला दोघांचंही लग्न फिक्स झालं. मात्र सियाला हा रिश्ता अजिबात मंजूर नव्हता. सियाच्या आईवडिलांना सियाचं अफेअरबद्दल माहीत होतं. सिया आणि चेतन त्यामुळे सियाच्या घरच्यांनी सियाचं लग्न करण्याचं ठरवलं. इकडे केतनचा परिवार छान होता. आईवडिलांच्या दबावामुळे ती शांत होती, मात्र मनात दुःखी होती. केतनसोबत खुश राहण्याचं नाटक करत होती. आता ज्या प्रकारे लग्नाची तारीख जवळ येऊ लागली तसं एक दिवस चेतनला ती म्हणाली, आपल्याला या केतनचं काहीतरी बंदोबस्त करावे लागेल. मला त्याच्याशी लग्न करायचं नाही. चेतनने होकार दिला. त्यानंतर प्रियकर चेतन आणि सियाने केतनची हत्या करण्याचा भयंकर प्लॅन आखला. मात्र सियाला हा रिश्ता मंजूर नव्हता. तर ती केतनला सांगू शकत होती, घरच्यांना सांगू शकत होती. मात्र तिने सांगितलं नाही. जर तिने सांगितलं असतं तर आज केतन जिवंत राहिला असता. आता इकडे प्रियकर चेतन आणि सियाने केतनला मारण्याचा प्लॅन सुरू केला होता. सिया ही परेशान झाली होती. लग्नाला नकार देऊ शकत नव्हती. आईवडिलांना माहीत झालं तर दुःख होईल. पळून जाईल तर घरच्यांची बदनामी होईल. हा विचार करून तिने केतनची हत्या करण्याचं ठरवलं. तारीख होती 18 जून 2026. सियाने केतनला लोहगडावर जाण्यासाठी हट्ट धरला. केतनची इच्छा नसताना दोघे लोहगडावर गेले. सियाने केतनला बोलण्यात गुंतवले. सियाने केतनला फोटोशूट करण्याच्या बहाण्याने धोक्याच्या पॉईंटवर नेले. त्या ठिकाणी सुनसान होतं. त्यानंतर प्रियकर चेतन जवळपास अर्ध्या तासाने लोहगडावर आला. ठरल्याप्रमाणे सियाने चेतनला इशारा केला. त्या क्षणी चेतनने केतनला जोरदार धक्का दिला. केतन 400 फूट खोल दरीत खाली कोसळला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू झाला. चेतन लगेच त्या ठिकाणाहून फरार झाला. त्यानंतर सियाने आरडाओरडा करण्याचं नाटक केलं. तिच्या ओरडण्याने सिक्युरिटी गार्ड धावत आले. सियाने त्यांना सांगितले की फोटोशूट करताना केतनचा पाय घसरला आणि तो दरीत जाऊन पडला. काही वेळात पोलीस घटनास्थळी आले. रेस्क्यू टीमच्या सहाय्याने केतनचा मृतदेह बाहेर काढला आणि सुरू झाली पोलिसांची चौकशी. CCTV कॅमेरे तपासले. त्यावेळी सियाचा प्रियकर चेतन हा एवढ्या गरमीत तोंडाला बांधलेलं होतं. त्याला माहीत होतं त्या ठिकाणी एक CCTV कॅमेरा आहे. त्यामुळे त्याने तोंड लपवण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांना चेतनवर संशय आला. पोलिसांनी लगेच चेतनला उचललं. त्यानंतर सियाला ताब्यात घेतलं. चौकशी दरम्यान दोघांनीही आपला गुन्हा कबूल केला. मित्रांनो, या घटनेमुळे 3 कुटुंब उद्ध्वस्त झालं. सिया गोयल, केतन अग्रवाल आणि चेतन चौधरी. लग्नाकरता 17 कोटीचं लॉन बुकिंग, 2 फ्लाईट, एवढं सगळं असून देखील या निर्दयी मुलीने होणाऱ्या पतीचा खून केला. चौकशी दरम्यान रोज नवनवीन खुलासे येत आहे. सियाचं म्हणणं आहे की केतन गंजा होता आणि तो तोत्रा देखील बोलत होता. त्यामुळे मी त्याची हत्या केली. मित्रांनो, एवढूसं क्षुल्लक कारणावरून कोणीही कोणाची हत्या करत नाही. दिवसेंदिवस अशा घटनांमध्ये वाढ होत आहे. आपल्या देशाची न्यायव्यवस्था कमजोर आहे. त्यामुळे अशा घटना झपाट्याने वाढत आहे. हिला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे, जेणेकरून दुसरी महिला पुन्हा असं निष्पाप तरुणांचा जीव घेणार नाही. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं काय मत आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा.